नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. अ, थोड्या वेळपूर्वी मी नरेंद्र मेहता साहेबांची स्टेटमेंट ऐकली की माझ्याकडे एवढी जमीन असती तर मी ह्यांना ड्रायव्हर ठेवलं असतं. फार चुकीचं स्टेटमेंट आहे. मेहता साहेब, मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. आपण एक आमदार आहात, जनप्रतिनिधी आहात. आपण लोकांच्या माध्यमातून लोकांची जी अडीअडचण आहे त्या माध्यमातून आपण प्रश्न सोडवायचं सोडून हे कुठल्या तरी फालतू स्टेटमेंट देऊन आहे ना, आपण कुठेतरी लोकांना दिशाभूल करतोय असं आमचं मत आहे. या विभागामध्ये, या मीराबाईंच्या शहरामध्ये अनेक असे प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांचे प्रश्न आहेत, गटाराचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे. या ठिकाणी कामगारांना 2-2, 4-4 महिने पगार मिळत नाहीये. या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर झोपड्या बनत आहेत. असे अनेक समस्या आहेत. त्यामुळे तुम्ही कुठेतरी हा भरकवता आणि तुम्ही आज दोघं युतीमध्ये आहात. लक्षात घ्या, दोन्ही बीजेपी आणि शिवसेना आपण युतीमध्ये आहात. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आपण आहात आणि महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यानंतर आपण लोकांची सेवा करायला पाहिजे, ना की कुठेतरी स्टेटमेंट देऊन TRP वाढवण्याचं आपण जे काम करत. अतिशय वाईट स्टेटमेंट आपण दिलेलं आहे, लक्षात घ्या. आज एक प्रताप सर नाईक साहेब एक सन्माननीय एक आमदार आहेत आणि त्याचबरोबर परिवहन मंत्री आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्ही असं स्टेटमेंट करणं हे कुठेतरी चुकीचं असं तरी मला वाटतंय. मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही, तुमच्या पक्षाचा समर्थक मुळीच नाहीये. मी विरोधी पक्ष म्हणून, महाराष्ट्र मनसेनेचे एक पदाधिकारी म्हणून तुमच्या समोर मांडतोय. लक्षात घ्या, अतिशय मलिन झाली प्रतिमा. कळलं की नाही? तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये नागरिकांचं नुकसान होतं असं मला तरी वाटतंय. आणि या ठिकाणी आपण अशी स्टेटमेंट करून जो लोकांना कुठेतरी वेगळा काहीतरी मेसेज जातो असं मला तरी वाटतंय. त्यामुळे स्टेटमेंटचा मी निषेध करतो आणि आपली जी भांडणं असतील ती तुम्ही तुमच्याकडे ठेवा. नागरिकांचा याचा काहीच संबंध नाही. आम्हाला 10-15 फोन आले की साहेब काय चाललंय मीरा भाईंदरमध्ये. अनेक विषय सोडून जर आमदार असे भरकटत असतील आणि कुठेतरी दिशाभूल करत असतील ही शोकांतिक आहे. मीरा भाईंदरचे नागरिक आता त्रस्त झालेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुमची भांडणं असतील प्रताप सरनाईक साहेबांनी मस्करीमध्ये अशी बोललेली 30% जागा ह्यांच्या आहेत म्हणून. मस्करीचा विषय होता. एवढा विषय मांडून आणि कुठेतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी घेऊन जाण्यापर्यंत हा विषय नव्हता असं मला वाटतंय. पण नरेंद्र मेहता साहेबांनी हे कुठेतरी चुकीचं स्टेटमेंट दिलं असं मला वाटतंय. हा अपमानजनक स्टेटमेंट आहे. त्यामुळे स्टेटमेंट त्यांनी परत घ्यावी आणि नागरिकांमध्ये एक चांगला संदेश जावा, हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.